हाय हॅलो नमस्कार, मी शीला स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे आणि ओळखलं असेल तुम्हाला, कारण आज मी मस्तपैकी रेडी होऊन चाललो आहे आम्ही बाहेर। आता कुठे चाललं सांगतेच तुम्हाला, जास्त वेट नाही करायला हवं। तर आम्ही चाललो आहे आज आमच्या कुळदेवाला, कुळस्वामीला। सगळ्यांचं आवरले, सगळं घरातले कामं वगैरे सगळं आवरून घेतले आणि आता चाललो आहे। लवकरच जायचं म्हणून ठरवले, कारण पावसाचं वातावरण आहे ना त्यामुळं। आणि चला मग आवरले सगळे, वाट बघायला लागलेत माझं, मी चिकटे राहिले इथं। म्हटलं व्हिडिओला स्टार्ट करावं आणि मग पुढचं जे काय आहे ते कंटिन्यू करायचं। बघा आजचा ब्लॉग कसं होईल काय होईल, पूर्ण दिवसभराचं तुम्हाला शेअर करणार आहे मी। आणि खूप आता बघा बसमध्ये बसलं आम्ही, इकडं मॅडम आहे माझ्याजवळ आणि इकडे मावशी रोहिणी बसल्यात, पाठीमागं दोघं भाऊ बसल्यात, न जमणारी जोडी। दोघांचं पटत नाही तरी बसवले, त्यांना सांगितले समजून भांडू नका म्हणून। निवांत बसलं आणि इकडं पुढं आहे मम्मीला एकट्यालाच बसवले, कारण तिला खिडकी लागते, खिडकीजवळ निवांत बसले। असं चाललं आहे आम्ही सगळेजण। बघू आता कधी जाऊन पोहोचले काय माहीत नाही, पहिल्यांदाच चाललं आहे त्यामुळं किती तासाचा प्रवास आहे ते पण माहीत नाही। म्हणूनच सकाळी लवकरच मी घरातून निघलो होतो, लवकर मिळत नाही मला 11 वाजले। आम्ही काल ठरवलेलं 10 वाजता तरी घरातून निघायचं म्हणून, पण मुलांचं आमचं सगळं आवरायला वेळ झाला। 11 वाजले, पावणे 11 वाजले होते, बस स्टँडवरून बसले होते 11 वाजता। आम्ही आलो होतो तेव्हा पण एक गोष्टी लागलेली, पण मम्मी अजून पाठीमाग होती ना त्यामुळं ती एस टी सुटली आमच्याकडनं। नंतर 10पर्यंत अजून जरा पुढे गेलो होतो, मग परत 11:30ला आली, म्हणजे 1 तासाभराने एस टी आली परत। मग चाललो आता एस टीमध्ये काय एवढं गर्दी नाही, निवांत आहे त्याने बरं। त्या कर्नाटकाला जायचं म्हटलं फुल असतं, म्हणजे बसायला जागा भेटत नाही, एवढी गर्दी असते। ही एस टी हा आपली निवांत रिकामी चालली आहे। मला एस टीमध्ये रिकामी असलं की म्हणजे बरं वाटतं, निवांत बसायचं नाही, लई गर्दी असते वाटते। इकडं बघा आमच्या गुड्डू मॅडमला पण फोन पाहिजे आहे, नुसता फोन पाहिजे, बाकी काय नको। आता आधी पण मागत होता, मग ह्यांना फोन करायचं होतं, ह्यांना सांगितले एस टीमध्ये बसल्यानंतर फोन करतो। मग ह्याने आलो होतं आम्हाला सोडायला बस स्टँडवर, मग ह्याने गेले आम्हाला सोडून। म्हटलं त्यांना फोन करून सांगावं एस टीमध्ये बसले, किती हला लागले का एस टी हाला लागले। मग चला आता बघू जाऊनच हे बघा, आता आम्ही सिद्धनाथच्या मंदिरमध्ये आलेलो आहोत। तर बघा 2-2.5 तास प्रवास करून झाल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो श्री क्षेत्र खरसुंडीमध्ये। खरसुंडीचं सिद्धनाथ आहे ना आमचं कुळस्वामी आहे, हे आम्हाला आधी माहीतच नव्हतं, ह्याच वर्षी मला कळलं। आमच्या लग्नाला ना 16 वर्ष संपून 17वा चालू आहे, आतापर्यंत आम्हाला कधी माहीत पण नव्हतं आणि कधी इकडे आलं पण नव्हतं। जसं मला कळलंय ना तेव्हापासून माझं होते की नाही देवाला जायचं म्हणजे जायचं। मग एकटे तर काय येऊ शकत नव्हते, त्यामुळं म्हटलं मम्मीलाच घेऊन यायचं। आणि आता मम्मी आलीच होती, कारण कर्नाटकमध्ये ना पंचमी करतात, मग तिथं फराळ वगैरे द्यायचं होतं। तर मग बहीण येणार होती, मग तसंच मम्मीला म्हटलं तू पण ये, आपण देवाला जाऊन येऊयात। त्यामुळे मम्मी पण आली होती, म्हणून आम्ही सगळे मिळून आलो। पहिल्यांदा कुठेतरी गेले की आपल्याला काही समजतच नाही, तसंच इथं आमचं झालं होतं। आता खाली ना आम्ही गेलो होतो, देवाचं दर्शन घ्यायचं म्हणूनच गेलो होतो। आम्हाला वाटलं तिथूनच रांग आहे, पण तिथं ना ज्यांचे पुजारी असतात त्यांनाच आत सोडत होते, हे आम्हाला माहित नव्हतं। तिथं आम्ही ना 10-15 मिनिटं उगाच वेस्ट घालवलं असं। आम्ही एवढं लांबून देवाचं दर्शन घेण्यासाठी तर आलो होतो आणि हे आतच जाऊ देत नव्हते आम्हाला वाटलं तर दर्शन घेऊच देणार नाही। परत त्यांनी सांगितले की आम्हाला तुम्ही तिकडून जावा, म्हणजे बाजूला आहे, रांगेत उभारून दर्शन घ्या म्हणून। इथं आलो, बऱ्यापैकी गर्दी होती, एवढं काही जास्त नव्हती। आता जवळजवळ ना अर्धा-पाऊण तास आम्ही थांबलो असेल रांगेत। आणि इथं बघा शिवचं आणि आबूचं काय चाललेलं, आबूचं तर लिहिलेलं हातावरचं गेलं होतं मामडळचं, आणि शिव सुद्धा ना कन्नडमध्ये लिहून घेतलेला, तर तुम्हीच बघून घ्या। आई बाबांवर हापसायचं असतं ते,
नाही नाही बोर हापसायचं लई वेळानं पाणी येते. होय देवाचं दर्शन वगैरे घेऊन आलो आणि आम्ही जिथं बसलोय ना ते पण एक मंदिरच आहे देवीचं. तिथं पहिल्यांदा देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर बघा जेवायला बसला. आम्ही ना घरातून जेवण आणलं होतं आणि ना 4 वाजून गेले होते. मला तर काय भूक नव्हती. सगळे म्हणजे मुलांना भूक लागलेली होती आणि आता सगळे जेवत आहेत म्हटल्यावर त्यांच्यासोबत मी सुद्धा थोडंसं खायचं म्हणून बसले होते आणि आम्हाला ना पाणी पाहिजे होतं. आम्ही घरातून आणलेल्या होत्या बाटल्या पण मुलं सोबत असले की पाणी पुरतच नाही. मग ते तिथे देवाच्या समोर नाही एक बोर होते. म्हटलं चला तुम्ही तिथे जाऊन हात धुवून म्हणून त्यांना पाठवलेलं होतं. तर त्यांना काय समजतच नव्हतं. म्हणजे बोर हा प्रकार त्यांना माहीतच नाही. आम्ही लहान असताना भरपूर होते. आता जास्त काय बघायला भेटत नाही. ज्यांच्या घराजवळ किंवा घरामध्ये असेल त्यांनाच तेवढं माहीत असते. असं सगळे मिळून आम्ही मस्तपैकी जेवण केलं. तर बघ गुलाल कसं कसं लावलं बघ. मला इथे टिका लावलाय ते किती नाकात सगळं पडलं. 4 वाजले. आता जेवण करून निघायचं. येतात का नाही. गुड्डी पण गेली काय चालू केले आम्हाला सोडून. चला आता जायचंय. ए चला रे. हा नड रे नड रे. हो मॅडम काय करायला. जम्पिंग झोपा. कुठं आहे जम्पिंग जपा. आता घरला जायचं बाळा आपल्याला. तर वेळ झालाय का नाही. हा 4 वाजून गेल्यात. आता अजून बस कितीला येते. अजून 30 रुपये दे. आज बहुतेक ह्या गावातला बाजार आहे. माझ्या नाकावर सगळं गुलाल पडले. कुठं 30 रुपये बाजार आहे आठवड्याचा. आज कोणता चांगला घेतली ना. काय घेणार होती मम्मी कॅन्सल झालं. बघ घेतली नाही. इकडं आहे रस्ता. इकडं आहे का. इकडं काय का बाजार घेणारस. बाजार घेणारस. म्हणायला वल्ले शेंगा खायची इच्छा झाली ह्यांना. शेंगा हुडका लागल्यात. कवळा वाटतं बहुतेक घेतले नाही. गर्दी भरपूर आहे इकडे बघा. एकच घे. एकच पुढा घे. आजीचं भांडणं चालू आहे तिकडं. राहू दे आपण जाऊया गप. आमची मम्मी बघा शेंगा घेतल्याशिवाय बहुतेक इथनं जाणार नाही वाटतं. जिथं शेंगा दिसते तिथंच थांबा लागले. निभार आहे का. निभार तिथं काय आम्हाला नाही आवडलं त्यामुळं आम्ही चाललोय परत पुढं बघायला. इथं तर कुठं दिसत नाही आम्हाला. आमचं सगळं घ्यायचं कॅन्सल झालं. शेंगा भाजी सगळं सोडून फिरू घ्यायचं चालू झालं. गोडा की मगाशी खरसुंडीमध्ये पूर्ण बाजार फिरली मम्मी. तिथे काही शेंगा तिला घ्यायचं झालं नाही. म्हणजे चांगलं नव्हतं वाटतं पण ते तिथे घेतली नाही. पण शेंगाच घ्यायचं होतं. तिथे मिळालं म्हणून आता दुसऱ्या गावात आलोय आणि इथं परत आणि शेंगाच बघायचं चालायचं. इथं चांगलं शेंगा चांगला घ्या लागल्या. कच्चं शेंगा खायला छान वाटतात ना. मला पण आवडते. मी पण बाजारात गेलो तर आवर्जून आणत असते. आता शेंगा किंवा मस्तपैकी घरात जाऊन आज शेंगा शिजवून छान लागते. मीठ टाकून शिजवली छान लागते खायला. आणि एवढ्या बाजारात ना आम्ही फक्त पेरूच घेऊन आलो. इथे थांबलो आम्ही. कुठलं गाव माहिती आहे का. भिवघाट आहे ना. भिवघाटला येऊन थांबले. आता सांगलीच्या गाडीचं वाट बघायला लागलोय. अजून तर काय दिसत नाही एसटी. कधी आहे काय माहित नाही. येऊपर्यंत थांबायला लागणार आहे. तिकडे गँग थांबले. तिथं त्यांचं खायचं बघायला लागलं. काय झालं तुमचं. गार वाटायला लागलं. डोक्यात तेल घातलं. चौकटी मशाला काय म्हणतात घासल्या चिन्हाला इकडं तिकडं.
जाम डोकं दुखायला लागलं माझं. हे बघ तू यांचं उद्या पेपर ही आहे. इकडे असते ना 0 पेक्षा मोठी संख्या, ही मोठी संख्या आणि इकडे कमी. आणि इज इक्वल टू म्हणजे त्याचं आणि त्याचं सेम 3 नंबर लिहिलेलं गेलो. मागं आता बर्फ मस्तपैकी मशाज झाल्या आता. झाल्यामुळे तापमान खाली पण लावलीस का तेल राजाचं? 40 सेल्सिअस झाले. तेवढंच बरं वाटलं मला मसाज केल्यावर. असे मी वर्तमानपत्रात डोकं जाम वाचले. दुखत होतं म्हणजे माझं. हे ते शून्यापेक्षा गोळी कमी खायचं. तापमान आहे का? गोळी खाऊन हे बघा, होईल कमी आता. सियाचीन भागात तेल लावली. सियाचीन भाग म्हणजे गर्दी. चला सियाचीन भागात काय करू? दमले आज मला अजिबात प्रवास सहन होत नाही. मायनस काय मायनस जास्त दमले मी आता. 40 अंश सेल्सिअस आहे. असं मी वर्तमानपत्र